नमस्ते. मी मुक्ता. लहानपणीच माझी आई गेल्यामुळे आता आपल्याला सगळं काही सांभाळावं लागणार आहे. हे फार कमी वयातच कळलं मला. माझे बाबा माझे बाबा फार आग्रह करतात माझा. मी शिकवणं करून कॉलेजमध्ये शिकते हे सुद्धा त्यांना पसंत नाही. पण ठरलंय माझं. आपण स्वबळावर स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं आणि MPSC ची परीक्षा द्यायची. हो, ठरलं तर मग. मला ना कुणाची खोटं बोलण्याचा अतिशय राग येतो. आणि जर का कोणी अन्यायाने जरी वागत असेल ना तरी ते मी नाही सहन करू शकत. कारण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा या दोघांचीही चूक असते. आणि जो चूक करतो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. नाहीतर ती व्यक्ती कधीच नाही सुधरू शकत. काय म्हणाला? प्रेम. मला असं वाटतं की आपल्याला जेवढं शक्य आहे ना तितकं प्रेमाने जग जिंकावं, एवढंच मला वाटतं. मात्र बळजबरीने आपल्याकडून कोणी काही मिळू बघत असेल ना तर त्याला हा विरोध झालाच पाहिजे. हे असं मुळूमुळू रडत बसणाऱ्या आणि सहन करणाऱ्या मुलींप्रमाणे तर मी मुळीच नाहीये. आणि जर कोणाला त्यांच्या पैशाची किंवा पदाची मिजाज दाखवायची असेल ना तर त्यांची मिजाज ही उतरवलीच पाहिजे. उद्या जर का कोणी मला त्रास दिला किंवा माझं नाव बदनाम करण्याचा जरी प्रयत्न केला तर मी घाबरून गप्प बसेन असं जर का त्या व्यक्तीला वाटत असेल ना तर हा त्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गैरसमज असेल. नाही त्या व्यक्तीला चांगला धडा शिकवला ना मी तर नावाची मुक्ता नाहीये.